कसला आहे डोसा? ओनियन मसाला. मला पोळी डोसा. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठलो, नाश्ता वगैरे झाला आणि आता क्रिशिका चालली ट्युशनला. पण त्याआधी आम्हाला पप्पांनी काम सोपवून गेलं आहे. माशांना खायला घालायचं आणि हिला रोज यायचं असतं खायला घालायचं. काय? प्रॉन्स. छोटीशी प्रॉन्स आहे इथे. हां घे पटकन. बाबू ते नाही आधी, थांब. ते नाही आधी, ते नाही मी देते तुला, थांब. टाक इकडे मध्ये टाक. अरे इथे मध्ये टाक, मध्ये सांडेल इथे. आता ते खातील व नाश्ता करायला आल्यावरती. आणि क्रिशिकाला ट्युशनला सोडायला आणि तिथून जायचं आहे. तिचे शाळेचे जे कपडे आहेत ते थोडे लूज आहेत, ते अल्टर करायचे. चल पुढे गेली. हो पुढे. ए धावू नकोस. तर भाभीकडे अल्टर करायला आलेली, पण भाभी अजून दुकानावर आली नाही, त्यामुळे घरी आलेली मी. गेली मशीनवर ठेवून दे, तुला 1-1.5 तासात अल्टर करून देते. आणि आता इथून जाते भाजी घ्यायला. चला. माझ्या पोरीचे कपडे इथे ठेवले, हरवलं तर बघा. चला. तर तिकडे भाजीवाला आहे, तिकडे चालले आता. काकी भेंडी आहे. कशी पाव? 20 द्या ना मला. तर क्रिशिकाचे कपडे अल्टरला दिले, भाजी घेतली आणि रिटर्न यांनी खाल्ले का बघायला आले. थोडंफार खाल्लं आहे. मग फिल्टर ऑन केलं नव्हतं मी. हे दम लागला बसते जरा. तरी क्रिशिकाच्या डब्याची तयारी करते. तिला भेंडीची भाजी खूप आवडते. फ्राय केलेली भेंडी गरम मसाल्यामध्ये. तर भाभीने टायमाच्या आत कंप्लीट करून दिले कपडे. किती झाले भाभी? कितना हुआ? रुको देती हूँ. कोई नहीं लेके जाएगा, आपके पास छोड़ देंगे. आत्ताच क्रिशिकाचे अल्ट्राचे कपडे घेऊन आले आणि आर्नवला सांगितलं क्रिशिकाला घेऊन ये म्हणून, कारण की माझे एवढे पाय वरती चढत जाणार नाही, एवढे पाय दुखत आहेत. पण मी तू उभी आहे सांग टीचरला. तर आर्नवला बोलली की टीचरला सांग तिची मम्मी इथे उभी आहे, तर पाठवा. ती का आली, आर्नवला घेऊन आलं. थँक्यू बोल दादाला. चला. तर आता क्रिशिकाच्या स्कूलमध्ये क्रिशिकाला सोडायला चालले, कारण का बस सर्व्हिस उद्यापासून आहे. फक्त आम्हाला येताना ड्रॉप आहे, पिकअप नाही आहे. पण आज मला घेऊन जायचं आहे तिला बघा. आणि आजपासून स्कूलचा युनिफॉर्म पण तिने घातला आहे. बघू अय डॉल हा देते लस इकडे बघ. मस्त आहे, गोडू दिसते माझा बा. चला. अरे शिव पण आला. काय बोलतो? चला. केलेला त्यांना फोन? अंकल शाळेचे कपडे नाही घेतले ना? हां ठीक आहे. चला. तर स्कूलच्या इथे आम्ही पोचलोय. चला. काम सोनू. तर आत्ताच मुलांना आतमध्ये घेतलं आणि आम्हाला पॅरेंट्सला बाहेर थांबवलं आहे, कारण का आम्हाला जाताना ड्रॉप आहे. पिकअप नव्हती आज बसचं, त्यामुळे आम्ही 4 वाजेपर्यंत इथंच थांबणार आहोत. गेल्या वर्षी पण आम्ही 8 दिवस मस्त मजा केली. तर जायचो, खायचो, फिरायचो आणि इथे थांबायचो. तर आता खूप भूक लागली, इथे काहीतरी नाश्ता करतो, थोडा वेळ फिरतो, मग परत शाळेच्या इथे येतो. चला. तर हा फेमस आहे माटुंगामधला. इथे एवढ्या प्रकारचे डोसे आहेत ना, सगळ्या डोशाचंच आयटम मिळतात. काय कोणती डोसा? नको नको, मागे संपत नव्हता. डोस्यामध्ये काय? साधा डोसा, बटर डोसा, चीज डोसा. मी मागवला ओनियन पोळी. हा कसला आहे डोसा? ओनियन मसाला. मला पोळी डोसा. तर आता स्कूल सुटली आणि आम्ही बसमधनं चाललो. त्या बसमधले सबस्क्रायबर. तर आत्ता स्कूलमधनं आले, अर्धा तास झाला. झोपले पण नाही, झोप आलेली. पण ही मम्मी हे दे, भूक लागली, टॉयलेटला झालं, इकडे घेऊन चल तिकडे घेऊन चल.
म्हटलं ही काय झोपून नाही देणार. तर स्कूलमधनं कालच्या बुक्स दिल्यात त्याला कवर घालून रिटर्न आम्हाला फ्रायडेपर्यंत द्यायच्यात. तर ज्या काही बुक्स दिल्यात त्यांना कवर घालून घेते. परत तिचा पासपोर्ट साईज फोटो काढायला पण जायचं आहे मला. तर स्कूलमध्ये रिटर्न द्यायचे आहेत कवरिंग करून. तर आत्ताच माझे सगळे कवर घालून झाले. कलरिंग बुक, अल्फाबेट लेटर्स, ड्रॉइंग बुक, कलरिंग बी, हे असे 2 बुक्स आहेत. तर आत्ता सगळं घालून झालं आहे माझं कवर वगैरे. तर आत्ताच कृषिकाच्या बुक्सला कवर वगैरे लावून झाले आणि मी चालले मार्केटला, कारण का तिच्या स्कूलमध्ये पासपोर्ट साईज फोटो द्यायचे आहेत उद्या. तर आता शाळेचा ड्रेस घातला, दुपारीच नेणार होते पण तेव्हा ती झोपली ती बसमध्येच. दादातल्या रेडी वगैरे केलं आणि चाललो आहे मार्केटला फोटो काढायला. तर आम्ही मार्केटला रिक्षाने चाललो आहे. चालतच जाणार होती पण ही दुपारी झोपली नाही तर आता पेंगती आहे, नीट चालत पण नाही म्हणून तिला रिक्षाने नेते झोपेल. मी आलो इथे स्टुडिओमध्ये फोटो काढायला. चल फोटोज घ्यायला आलात की काय? होय. चल. हां हिच्याच शाळेत आहेत त्या पण. इथे फोटो काढायचे. तिकडे कुठे बाबू? इथे केसकर पाटी इकडे. 2 मिनटं फनी मार इकडे लवकर. हां इकडे इकडे बघ. जरा दाखवा 1 मिनटं. तर फोटोज पटकन मिळाले पण उद्या स्कूलमध्ये द्यायचे. तर स्कूलमधनं मोठा नॅपकिनसुद्धा सांगितला आहे लंच करताना, तो घ्यायचा मी विसरली तर आता घ्यायलाच चालली आहे. आणि फोटो पण पटकन मिळाले आपल्याला. चला असं घेऊ का नॅपकिन? लंच करताना घ्यायचं खाली अंतरायचं. छोटू नाही, टीचरनी सांगितलं आहे जेवताना मोठा नॅपकिन पाहिजे. छोटू घेतलाय ना मी तुला. तुला कोणता आवडतोय बघ, तो नको बाबू. बस सगळे जरा झाडवा लागेल. ए चल काय पण काय बा हवा लागेल. हां अरे तू दाब ना. हां गुड गर्ल या. चला 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 आली लिफ्ट. चलो 19 नंबर. तर मम्मीच्या इथे पोचले आणि कृषिका बघा आता काय करते. हा सरप्राईज देते. कृषिका आली काय ग? जाऊ दे का दरवाजा लावून घे मग. तर आता मम्मीकडून निघते. कृषिकाला तर भरवलं आणि आता चालतं. तर 2 पिशव्या हातात होत्या आणि माझा हात दुखतोय डावा. तर कृषिका बोलते मम्मी मी घेते आणि बिचारीला झेपत नाही तरी माझी पोरगी पिशवी घेते का. बाबू दे मी घेते. सोनू नको ग माझा वासरू दे ना बाबा. काय खाऊ पाहिजे आता? पिशवी धरली बदलेल. कृषिका दे नको नानू. ए माझा वासरा आहे. आई ग आई ग बाबा मोठी झाली. तर आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि खूप दमल्यासारखं झालं आहे. झोप येते आता कारण की 2 दिवस उन्हात कंटिन्यू फिरतो. म्हणजे काल बुक्ससाठी गेले, युनिफॉर्मसाठी गेले स्कूलमध्ये आणि आज डायरेक्ट त्यांना ड्रॉप होता, पिकअप नव्हतं. तर उद्यापासून पिकअप आहे आणि उद्यापासून थोडा आराम आहे. म्हणजे कृषिकाच जाईल स्कूलमध्ये आणि तिला काही नर्सरीपासून सवय आहे बसची, त्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे मला. तर आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.